नमस्कार मित्रांनो, आज राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदीची अक्षरशः इज्जतीची किंवा त्यांच्या जे आजपर्यंतची विश्वगुरूची छबी होती ना, 50% भी है इंदिरा गांधी का तो यहां बोल दे, 50% होगा तो बोल देगा। अगर दम है, अगर सचमुच में दम है तो आज शाम यहां प्रधानमंत्री को कह देना चाहिए डोनाल्ड ट्रंप इज अ लायर, झूठ बोल रहा है डोनाल्ड ट्रंप। त्याचे चिंदाड्या उडवून टाकलेले आहेत। लोकसभेचं सेशन चालू आहे, प्रत्येक एक उमेदवार येतोय आणि नरेंद्र मोदीजींची आणि पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दलची अकाउंटेबिलिटी मागतोय, पण ह्या सरकारकडे त्याची अकाउंटेबिलिटी नाही कि हमने हमारा लक्ष्य पूरा कर दिया है, अगर आप कुछ करोगे तो महंगा पड़ेगा। और आप ऐसे कैसे चलता है? राहुल गांधीजींनी तर अक्षरशः सांगून टाकलं की नरेंद्र मोदी सारखा भिणारा भित्रट प्रधानमंत्री ह्या देशाला आता अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे परवडणार नाही। नरेंद्र मोदी सारखा स्वतःची छबी चमकवण्यासाठी त्या पाकिस्तानला मदत करणारा, म्हणजेच पाकिस्तानला अगोदरच फोन करून सांगणार आहे की आम्ही एवढंच करू शकतो, ह्या ठिकाणी तुम्हाला हल्ला करू शकतो, बाकीच्या जागी आम्ही करणार नाही, अशा गोष्टी जर तुम्ही सांगत असाल तर पाकिस्तान नक्कीच त्या गोष्टीचा फायदा उचलणार। आणि ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प सांगतात की 5 एअरक्राफ्ट आपले म्हणजे राफेल मोदीजींनी आणलेले ते वरून 5 राफेल पाकिस्ताननं हाणून पाडलेले आहेत आणि नरेंद्र मोदीजींचा जो सो कॉल्ड मित्र आहे म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पने सांगितल्यामुळं पहलगाम हमल्याच्या बदल्यामध्ये जी काय कारवाई चालू होती ती थांबवण्याची वेळ आली। आता ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक समजण्याची गोष्ट आहे, अपक्ष हिथं कुठं ना कुठं चुकतोय, काँग्रेस पार्टी किंवा बाकीचे पक्ष सुद्धा चुकतायत की डोनाल्ड ट्रम्पने सांगितल्यावर नरेंद्र मोदीजींनी युद्ध का थांबवलं, ह्याच्या पाठीमागचं जे षडयंत्र आहे, ह्याच्या पाठीमागचे जे कारण आहेत हे कोण तोंड उघडून बोलायला तयार नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे। नरेंद्र मोदीजींनी एवढा कमजोर देशाचा प्रधानमंत्री म्हणजे इतिहासामध्ये एवढा कमजोर प्रधानमंत्री भारताला भेटलेला नाही, इतिहासामध्ये एवढा डरपोक प्रधानमंत्री भारताला भेटलेला नाही, इतिहासामध्ये एकही पत्रकार परिषद न घेणारा प्रधानमंत्री ह्या देशाला भेटलेला नाही, इतिहासामध्ये असं कुठल्या तरी देशाच्या पुढे लोटांगण घेणारा पंतप्रधान ह्या देशाला आजपर्यंत भेटलेला नाही। डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे लोटांगण घालण्याच्या पाठीमागे एकमेव कारण आहे अदानीवरती ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये केसेस चालू आहेत, ज्या पद्धतीने अमेरिकेने त्यांच्या मुंडीला आवळून धरलेला आहे आणि अदानीची मुंडी म्हणजे नरेंद्र मोदीजींची मुंडी आहे। आज नरेंद्र मोदीजींची बॉडी लँग्वेज बघा, त्यांची हालचाल बघा, एक गावचा सरपंच पेक्षाही खालच्या लेवलची नरेंद्र मोदीजींची आज प्रतिमा झालेली आहे। लोक बघायची सुद्धा इच्छा राहिलेली नाही। तो व्यक्ती ना इंटरनॅशनल लेवलवर भारताचं प्रतिनिधित्व करतोय ना, देशामध्ये करतोय ना, लोकसभेमध्ये करतोय। आज अशी अवस्था झालेला प्रधानमंत्री ह्या देशाला चालतोय कसा? किती दिवस तुम्ही या मीडियाचा सहारा घेऊन तुमचे चेहरे चमकवणार आहात? अक्षरशः देश वैतागलेला आहे, देश तुम्ही भेकेला लावलेला आहे। तुम्ही जर डोनाल्ड ट्रम्प सांगितल्यानंतर जर सीज फायर करत असाल आणि ह्या गोष्टीवरती अपक्षमधला काँग्रेस असो किंवा कुठलेही पक्षातले उमेदवार बोललेले नाहीत, पण मी तुम्हाला सांगतोय एकमेव कारण आहे अदानीच्या मुंडीला डोनाल्ड ट्रम्पनी फास लावलेला आहे। तो जरा आवळला की मोदींना त्रास होतो, त्यामुळं मोदींनी सरेंडर केलेलं आहे आणि पाकिस्तान पुढे नाक घासलेलं आहे नरेंद्र मोदींनी, आपल्या सैनिकांनी नाही। आपले सैनिक खूप बहादूर होते। ज्या पद्धतीनं राहुल गांधीजींनी सांगितलं की आपल्या सैनिकांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट दिले होते ब्राझील वगैरे मध्ये गेल्यानंतर, ते सांगितले होते की आम्हाला स्ट्रिक्टली पॉलिटिकली नेत्याकडून वॉर्न केलेलं होतं की तुम्हाला पाकिस्तानच्या आर्म बेसवरती, पाकिस्तानच्या सिव्हिल म्हणजे जिथं लोक वस्ती आहे तिथं हल्ले करायचे नाहीत, जिथं आर्मीची इन्फ्रास्ट्रक्चर आहे तिथं हल्ला करायचं नाही आणि त्यांना सांगतात की आम्ही आता केलेला आहोत, तुम्हाला काय करायचं करा। अरे तुम्ही हात बांधून सोडल्यानंतर कानाखाली मारणारच आहेत ना ते लोक। आपले वाघासारख्या लोकांना नेतृत्व करण्यासाठी वाघासारखा लीडर पाहिजे। नरेंद्र मोदीजी वाघ 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 म्हणून घेण्याच्या सुद्धा आता प्रधानमंत्री पदाच्या खुर्चीवर असल्यामुळं खालच्या लेवलला बोलणं माझ्याकडून टाळतोय, कारण त्या पदाची प्रतिमा नरेंद्र मोदीची प्रतिमा राहिलेली नाही। नरेंद्र मोदींनी आपल्या
प्रतिमेचे चिंदाड्या एवढे उडून घेतलेले आहेत की पुढच्या 15 ते 20 वर्षापर्यंत भाजपाला ह्या नरेंद्र मोदीचं ओझं उचलता उचलता भाजपच्या नाकी नऊ येणार आहे. नरेंद्र मोदीचे हे जे आजचे दिवस चालू आहेत हे भाजपाचे शेवटचे आणि RSSचे सुद्धा हे शेवटची एक म्हणजे घटका भरलेला आहे. ते शेर भरल्यानंतर किंवा ह्यांचे 100 चुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं श्रीकृष्णाने चक्र सोडून ते ह्याला मारलं होतं त्या पद्धतीनंच आता RSSचे आणि भाजपचे दिवस मोदीजींनी भरलेले आहेत. उलटे दिवस RSSला आणि भाजपला आता ह्याच्या पुढं लागलेले म्हणजे ऑलरेडी लागलेले आहेत. त्यांना हे जाणवतंय पण नाइलाज झालेला आहे RSS आणि भाजपचा सुद्धा. कारण सगळे जेवढे अपोजिशनचे जे त्यांच्याकडे जाऊन बसलेले आहेत हे सगळे गन पॉईंटवर बसवलेले आहेत. हे हल्ले की ह्यांना कुठं ना कुठं जेलमध्ये किंवा ह्यांचा कार्यक्रम सुद्धा होऊ शकतो जज लोयाचा झाल्यासारखं. तुम्हाला माहिती आहे एक आपल्यामध्ये जज होते त्यांनी अमित शहाजींची फाईल काढली होती आणि त्यांचा कार्यक्रम झाला. त्याच पद्धतीनं आज सगळेच्या सगळे भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून एकही डेव्हलपमेंटच्या गोष्टी नाहीत आणि आपण सांगतो नितीन गडकरींनी डेव्हलपमेंट केलं. नितीन गडकरींसारखा सगळ्यात जास्त पैसा वाहणारा डिपार्टमेंट कुठलं नाही आणि पैशासोबत रोड सुद्धा वाहून चाललेले आहेत, ब्रिज सुद्धा वाहून चाललेले आहेत. रोडचे तुम्ही डांबर ताटपत्र्या उचलल्यासारखं उचलू शकता एवढ्या खालच्या थराचे नितीन गडकरीजींचे कामं चालू आहेत. नितीन गडकरी हा एक गोड गैरसमज आहे ह्या देशाचा की लोकांना वाटतं की नितीन गडकरी येतात कधीतरी चांगले म्हणजे सेक्युलर पॉईंट मारतात, शिवाजी महाराजांच्या आडला पाहिजे, कधीतरी कुठल्या तर महाराजांच्या आडला पाहिजे, कधीतरी मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये जाऊन पाहिजे. हे RSSची चाल असते मित्रांनो. RSS एका बाजूनं कधीच वॉर करत नाही. RSS हे एक एड्सचा व्हायरस असल्यासारखं आहे. एड्सच्या व्हायरसचे तुम्हाला हे माहिती आहेत का सिम्पटम्स कसे असतात? एड्सचा व्हायरस काय करतो ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये लागतो त्यावेळेस तो गुपचूप सगळ्या बाजूनं स्वतःची संख्या वाढवत असतो. तसं RSS स्वतःची संख्या तर आता देशभर वाढवलेला आहे आणि हे लोक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळा अटॅक करतात. म्हणजे समजूनच येणार नाही तुम्हाला की नरेंद्र मोदीजी एक बोलतात तर गडकरी एक बोलतात, अमित शहा एक बोलतात तर ते राजनाथ सिंग एक बोलतात, ते निर्मला तिसरंच बोलते. तुम्हाला लोकांचे स्टेटमेंट्स आणि तुम्हाला त्या लोकांचं थॉट प्रोसेस समजता समजता तुमचे डोक्याचे फ्यूज उडून जातील आणि तुम्ही विचार करायचं सोडून द्याल की चला जाऊ द्या सोडा आपल्याला ह्या गोष्टी समजून घ्यायच्या नाहीत. कारण तुम्हाला ह्या गोष्टीपासून लांब ठेवण्यासाठीच असे लोक सोडून दिलेले आहेत. मग ते महाराष्ट्र असो किंवा देश असो. आता ज्या पद्धतीने राहुल गांधीजींनी सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला हा प्रधानमंत्री परवडणार नाही. कारण ह्या प्रधानमंत्र्यांनी एकही जिम्मेदारी यांच्या आयुष्यामध्ये कधीच घेतलेली नाही. मग ते त्यांच्या आयुष्यातलं पहिलं जे सिंदूर त्यांनी लावलेलं होतं त्यांच्या बायकोला सोडून आले. नंतर गुजरातमध्ये एवढे कांड करून त्यांनी गुजरातला लात मारून आता देशामध्ये एवढे कांड माजवलेले आहेत. एवढा देश अख्खा भिकेला लावलेला आहे आणि देश कधी सोडतील ह्याचीच आपण वाट बघणार आहोत. कारण जर लवकर सोडलं नाही तर त्याची भरपाई तुम्हालाच करायची आहे. निश्चितच तुम्ही करणार आहात कारण तुम्ही सो कॉल्ड थेल पाला था आपने म्हणजे शेर पाला आहे तो शेर की काय म्हणते त्याला खाणं पिणं तर उचलावंच लागणार. अशा पद्धतीनं आपण आज देशामध्ये ही अवस्था झालेली आहे की नरेंद्र मोदी स्वतःच्या देशामधल्या लोकांना फेस करू शकणार, स्वतःच्या देशातील पत्रकारांना फेस करू शकणार, बाहेरच्या देशामध्ये जाऊन पत्रकारांना फेस करू शकणार, बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्या नेत्यांना सुद्धा फेस करू शकणार. 10 वर्ष 11 वर्ष ह्या पट्ट्याने कसं काढलेलं आहे त्या गोष्टीला आणि ह्यांच्या इमेज झळकवण्यासाठी ज्या पद्धतीनं ह्यांच्या पाठीमागे उभारलेले मोठमोठ्या शक्त्या आहेत, मीडिया आहे, त्यांना खरंच सॅल्यूट केलं पाहिजे. तुम्ही आता जाऊ द्या मला चांगले उदाहरणं द्यायचे आहेत की कशाला तरी तुम्ही किती स्वच्छ धुतला तरी ते शेवटी जिथं जाऊन घाण व्हायचं तिथंच होतं. त्याच पद्धतीनं अशी अवस्था झालेली आहे. देशाला एक न परवडणारा पंतप्रधान गेल्या 11 वर्षापासून दिलेला आहे आणि त्या न परवडणाऱ्या पंतप्रधानांनी देशाला न परवडण्यासारख्या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. धन्यवाद.